मित्रांनो, एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होती. त्या व्यक्तीची अशी धारणा होती की सगळे साधू संत खोटारडे असतात, फसवणारे असतात. त्यामुळे त्याच्या मनात साधू संतांबद्दल प्रचंड राग, तिरस्कार होता. एकदा त्याला त्याच्या घराजवळ एक साधू बसलेला दिसतो. तो साधू एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर काहीतरी चर्चा करत होता. तेव्हा ही व्यक्ती त्या साधूजवळ जाते आणि रागारागामध्ये त्याला म्हणते, तुला लोकांना ज्ञान देण्याचा काहीच अधिकार नाहीये. तुझ्यासारखी लोक एक नंबरची खोटारडी असतात, भामटी असतात. आणि तो त्याला खूप वाईट साईट बोलला. यावर साधू त्या व्यक्तीचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतो. त्याला काहीच प्रतिसाद देत नाही. मग ती व्यक्ती अजून चवताळते आणि तिथून निघून जाते. आता ही सर्व घटना पाहिल्यानंतर त्या साधू बरोबर जी व्यक्ती उभी होती ती त्याला विचारते, तो माणूस तुम्हाला खूप वाईट साईट बोलला, पण तुम्ही त्याला सडेतोड उत्तर का नाही दिले? यावर तो साधू एक स्मित हास्य देत म्हणतो, मला सांग, समजा तुझ्या घरी काही पाहुणे आले आणि तू त्यांना काही खायला दिले किंवा त्यांना तू काही भेटवस्तू दिल्या, पण त्या पाहुण्यांनी त्या भेटवस्तू घेतल्याच नाही. आता मला सांग, त्या भेटवस्तू कोणाकडे राहतील, तुझ्याकडे का त्या पाहुण्यांकडे? हे ऐकून ती व्यक्ती थोडी गोंधळात पडते आणि म्हणते, समजा मी कोणाला जर भेटवस्तू दिली आणि त्यांनी ती स्वीकारली नाही, तर ती भेटवस्तू माझ्याकडेच राहील ना? साधू परत एक स्मित करत म्हणाला, अगदी बरोबर. जेव्हा ती व्यक्ती सातत्याने माझा अपमान करत होती तेव्हा त्याचे ते शब्द मी स्वीकार करण्यास नकार दिला. त्यामुळे भेटवस्तूप्रमाणेच त्या व्यक्तीचा राग, द्वेष, घाणेरडे शब्द हे त्याच्याकडेच राहिले आणि हे सगळे करून त्याने फक्त स्वतःला त्रास करून घेतला. सगळी निगेटिव्ह एनर्जी फक्त त्याच्याकडेच राहिली. त्यामुळे नंतर तो जास्त चिडून इथून निघून गेला. मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला खूप मोठी शिकवण मिळते. लोकांनी बोललेले शब्द आपल्यावर तेव्हाच परिणाम करतात जेव्हा आपण त्यांच्या शब्दांचा स्वीकार करतो, आणि जेव्हा आपण त्यांचे शब्द स्वीकार करत नाही तेव्हा त्यांच्या बोलण्याचा आपल्यावर काडी मात्र परिणाम होत नाही. जेव्हा पण कोणी तुमचा अपमान करत असेल, तुमची चेष्टा करत असेल, तेव्हा तुम्ही कसा प्रतिसाद दिला पाहिजे? सगळ्यात आधी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की समोरची व्यक्ती जी तुमचा अपमान करत आहे तिची तुमच्याकडून अपेक्षा काय आहे. साधं गणित आहे. त्याला जे अपेक्षित आहे ते जर तुम्ही त्याला दिले नाही तर तुम्ही विजेता ठराल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही अपमानाला उत्तर देण्याचे 3 मार्ग सांगणार आहे, ज्याचा अवलंब करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अपमानाचे उत्तर देऊ शकता. शेवटी मी तुम्हाला सांगेल, ह्या तिन्हीपैकी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे. पहिला मार्ग, आक्रमकता. ग्रीक फिलॉसॉफर एपिक्टेटस म्हणतात, तुमच्या सोबत काय घडते हे महत्वाचे नाही, तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा तुम्ही कशा प्रकारे प्रतिसाद देता, तेव्हा तो प्रतिसाद खूपच महत्वाचा ठरतो. म्हणजे सगळ्या लोकांचे लक्ष तुम्ही काय प्रतिसाद देता ह्यावर असते. एक उदाहरण बघूया. समजा तुम्ही एका पार्टीमध्ये आहात आणि अचानक त्या पार्टीमध्ये तुम्हाला कोणीतरी अपशब्द वापरले, जसे की, अरे तुझा चेहरा किती विचित्र आहे, तू खूप घाणेरडा दिसतोय. हे ऐकून तुम्हाला प्रचंड राग येतो. तुम्ही त्या व्यक्तीला शिव्या द्यायला सुरुवात करता किंवा त्याच्याबरोबर भांडायला लागता. आता ही परिस्थिती थोडी खोलात जाऊन समजून घेऊया. मित्रांनो, तो माणूस तुम्हाला जे काही बोलला त्यामुळे तुम्हाला प्रचंड राग आला. आता ह्या 4 पैकी एक गोष्ट खरी असावी. पहिली, तुम्ही तुमच्या चेहऱ्याला घेऊन प्रचंड असुरक्षित आहात. दुसरी, तुम्ही खूप रागिष्ट व्यक्ती आहात. तिसरी, प्रत्येक गोष्ट तुम्हाला मनाला लावून घ्यायची सवय आहे, तुम्ही संवेदनशील आहात. किंवा चौथी, तुम्ही सुद्धा हे स्वीकार केलं आहे की तुमचा चेहरा तुम्हाला आवडत नाही. आता भांडणाला तुम्ही सुरुवात केल्यामुळे सगळे लोक तुमच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतील. भलेही चूक समोरच्या व्यक्तीची असे ना, सगळे वातावरण दूषित होऊन जाईल आणि त्यासाठी सगळे तुम्हाला जबाबदार धरतील. कारण फोकस मध्ये तुम्ही याल, तुमची आक्रमकता दिसेल आणि हेच समोरच्याला अपेक्षित असते. बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते की तुम्ही अपमानाचे उत्तर द्यावे, तुम्हाला राग आला पाहिजे, ज्यामुळे ती व्यक्ती तुमच्या वरचढ दिसेल. म्हणून सहसा अपमान झाल्यानंतर रागराग करणे, त्रागा करणे, भांडण करणे हा प्रतिसाद देण्याचा योग्य मार्ग नाही.
अपवाद सोडला तर ह्या मार्गाचा अवलंब शक्यतो करू नका. दुसरा मार्ग शांत राहणे. डेल कार्नेजी यांनी आपले पुस्तक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल यामध्ये एक मस्त गोष्ट सांगितली आहे. एकदा ते एका शेक्सपियर लिटरेचरच्या एक्सपर्ट बरोबर डिनर करत होते. त्यांचे नाव मिस्टर गॅमॉन होते. आता त्यांना तिथे एक माणूस भेटतो जो त्यांच्या बरोबर वाद घालायला सुरुवात करतो की हा जो सुविचार आहे तो बायबल मधून घेतला आहे, तो कोणत्या शेक्सपियरच्या साहित्याचा भाग नाहीये. हे ऐकून डेल कार्नेजी म्हणतात, तुमचं बरोबर आहे, पण शेक्सपियरने सुद्धा आपल्या साहित्यात या सुविचाराचा उल्लेख केला आहे. पण तो माणूस ही गोष्ट स्वीकार करायला तयार नव्हता आणि मग त्यांचा वाद व्हायला सुरुवात होते. यावर मिस्टर गॅमॉन म्हणतात, डेल, तू चुकीचे बोलतोय. हे सज्जन बरोबर बोलत आहे. हा सुविचार कोणत्या शेक्सपियरच्या साहित्यामध्ये नाही, हा बायबलचाच आहे. हे ऐकून डेल कार्नेजी शांत बसतात, पण त्यांना ही गोष्ट आवडत नाही. जेव्हा तो माणूस तिथून निघून जातो तेव्हा ते गॅमॉन यांना म्हणतात, तुम्हाला माहित आहे ना तो माणूस चुकीचा बोलत होता. तेव्हा गॅमॉन म्हणतात, हो, मला माहिती आहे. तो सुविचार शेक्सपियरच्या हॅम्लेट या साहित्यामधला आहे. पण मला गोष्ट पुढे वाढवायची नव्हती, कारण मला त्या माणसाबरोबर वाद घालायचा नव्हता. मला माझी संध्याकाळ आणि ही डिनरची वेळ एन्जॉय करायची आहे. आणि ह्याला शहाणपण म्हणतात, जे तू सुद्धा शिकले पाहिजे. मित्रांनो, जेव्हा पण कोणी तुमचा अपमान करत असेल तेव्हा गरजेचे नाही की तुम्ही प्रत्येक वेळी उत्तर दिलेच पाहिजे, कारण बऱ्याच वेळा लोक त्या लायकीची नसतात ज्यांच्यावर तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी खर्च करू शकाल. किंबहुना अनेक वेळा कोणत्याही अपमानाचे सर्वोत्तम उत्तर असते शांत राहणे किंवा समोरच्याच्या मताशी सहमत होणे. समोरचा काही म्हणत असेल, तुम्ही जर फक्त ओके जरी म्हणाला तरी हे उत्तर पुरेसे आहे. जसे की पुढच्या वेळी तुम्हाला जर कोणी काही अपशब्द वापरले तर काहीच प्रतिसाद देऊ नका, किंवा फक्त एक शब्द बोला, ओके, किंवा असे म्हणा, हे तुमचं मत आहे आणि मी त्या मताचा आदर करतो. कारण तुम्ही जर त्याला तो प्रतिसाद दिलाच नाही जो त्याला तुमच्याकडून अपेक्षित आहे, तेव्हा मग समोरचा आपोआप शांत होऊन जातो आणि तुम्ही विजेता ठरता. हे दर्शविते की समोरचा व्यक्ती आणि त्याच्या मतांना तुम्ही काडीची किंमत देत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, शांत राहणे हा पर्याय त्यांच्यासाठी योग्य आहे जी लोक अनोळखी आहे किंवा जी लोक फार कमी वेळा तुम्हाला भेटतात. पण जर अशी लोक जी तुमच्यासाठी महत्वाची आहे, ज्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, अशांसाठी येतो तिसरा मार्ग, स्वीकार आणि विनोद बुद्धी. 1997 मध्ये स्टीव्ह जॉब्स वर्ल्ड वाईड डेव्हलपमेंट कॉन्फरन्स मध्ये एक भाषण देत होते. तेव्हा तिथे एक पत्रकार त्यांची खिल्ली उडवीत त्यांचा अपमान करत एक गोष्ट म्हणाला, मिस्टर जॉब्स, तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहात, पण तुम्हाला हे समजत नाहीये तुम्ही काय बोलत आहात. त्याने ऍपल कंपनीच्या ओपन डॉक्सच्या अपयशाबद्दल प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला, गेल्या 7 वर्षात तुम्ही काहीच केलं नाही आणि तुमच्याकडे बोलण्यासाठी सुद्धा काहीच नाहीये. त्या पत्रकाराच्या अशा वागण्यामुळे सगळ्यांना धक्का बसला. सगळेजण स्टीव्ह जॉब्स यांच्या उत्तराची वाट पाहू लागले. स्टीव्ह यांनी त्या पत्रकाराचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. ते काही वेळ शांत राहिले. त्यांनी ठरवले असते तर ते त्या पत्रकारावर रागावू शकले असते, त्याला प्रत्युत्तर देऊ शकले असते, जसे की, तुला काय कळते कम्प्युटर मधलं, तू काय प्रश्न विचारतोय हेच तुला समजत नाहीये, तू काय तीर मारले तुझ्या आयुष्यात, किंवा मग ते त्याच्याकडे दुर्लक्ष सुद्धा करू शकले असते. पण जॉब्स यांनी त्या पत्रकाराची हसत हसत स्तुती केली. पुढे ते म्हणाले, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. मग ते एक खूप महत्वाचे वाक्य म्हणाले, तुम्ही प्रत्येक वेळी सगळ्या लोकांना खुश करू शकत नाही. ते म्हणाले, गेल्या 7 वर्षात आम्ही खूप चुका केल्या आहेत. ओपन डॉक्सचे अपयश सुद्धा एक चूक होती. आणि ते हसत म्हणाले, ऍक्च्युली माझ्याकडून खूप चुका होतात आणि इथून पुढे सुद्धा माझ्या हातून खूप चुका होत राहतील. ह्याबद्दल मला माफ करा, पण आम्ही त्या चुकांना सुधारायचा प्रयत्न करत असतो. अशीच आम्ही प्रगती करतो आणि आमच्या प्रोडक्टला सर्वोत्तम बनवत असतो. जबरदस्त उत्तर दिले ना मित्रांनो. इथे स्टीव्ह जॉब्स यांनी आपल्या अपमानाला पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून स्वीकार केले. इथे मला तुम्हाला नीट सांगायला जमले नाही, पण त्यांनी सगळे एकदम विनोद बुद्धीने हसत खेळत उत्तर दिले होते. त्यांनी हे स्वीकारले
जे काही प्रश्न त्या पत्रकारांनी उपस्थित केले होते त्यातल्या बऱ्याच गोष्टी खऱ्या होत्या, पण त्यांनी त्या गोष्टींचा आपल्या हितासाठी वापर केला. मित्रांनो, आपल्या अपमानावर शांत राहिल्याने तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करता की ह्याने तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही त्या सिच्युएशन मधून बाहेर पडता. पण विनोद बुद्धीचा वापर करून तुम्ही अजून चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकता. एक उदाहरण बघूया. समजा तुम्हाला कोणी म्हणाले, अरे तू किती खातोस, सगळ्या बाजूने वाढत चालला आहे, हत्ती सारखा दिसायला लागलाय. अशा वेळी तुम्ही असे उत्तर देऊ शकता, हो यार, माझे काम बसून असते, त्यामुळे जास्त वजन वाढले आहे. आपण दोघं जिम जॉईन करायची का? बघूया सगळ्यात आधी कोणाचे वजन कमी होते, कारण तू सुद्धा भोपळ्यासारखा दिसायला लागलाय. आणि हत्ती तर माझा आवडता प्राणी आहे. समजा समोरची व्यक्ती सडपातळ असेल तर त्याला म्हणा, हा यार, बसून बसून काम केल्यामुळे वजन वाढले आहे, पण तुला काय झालंय? तुला कोणता रोग झालाय जो एवढा पातळ दिसतोयस? तुला नीट खायला मिळत नाही का? चल जेवायला माझ्या बरोबर, तुला चांगले चोंगले खायला घालतो. अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी वापरून, विनोद बुद्धीचा वापर करून तुम्ही समोरच्याला उत्तर देऊ शकता. जेव्हा पण कोणी तुमची चेष्टा करत असेल, तुमच्या दोष काढून तुमचा अपमान करत असेल, तेव्हा चिडण्याऐवजी तुम्ही जेव्हा त्याला विनोद बुद्धीने उत्तर देता, तेव्हा त्याचे सगळे बोलणे निरर्थक होऊन जाते. त्याला तुमच्याकडून जी अपेक्षा असते, रागाची, तुम्ही चिडण्याची, त्याला तुम्ही ते देत नाही. उलट विनोद बुद्धीने त्याचा डाव त्याच्यावरच उलटवता, ज्यामुळे सगळे वातावरण एकदम हलके होऊन जाते. मित्रांनो, ह्या 3 मार्गाने तुम्ही तुमच्या अपमानाचे उत्तर देऊ शकता. मला विचाराल तर उत्तर देण्याचा 3रा मार्ग सर्वोत्तम आहे. बाकी तुम्ही तुमच्या अपमानाचे उत्तर कसे देता मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.